कोकण. कोकण म्हणजे परमेश्वराच्या दिव्य अशा कुंचल्यातून रेखाटला गेलेला एक अद्भुत असा कलाविष्कार. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, आकाशाला चुंबन देणारे उंच उंच डोंगर, खळखळणारे झरे आणि हिरवीगार अशी घनदाट वनराई. तुम्हाला स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर एकच पर्याय, कोकणातला पावसाळा अन पावसाळ्यातलं कोकण. पावसाचे टपोरे थेंब जेव्हा धरणी मातेला स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या ओलाव्यातून निर्माण होणारा सुगंध एखाद्या महागड्या अत्तरालाही लाजवेल. उन्हाच्या लाहीलाहीनं रुसून बसलेली नदी संथपणे वाहू लागते. पावसाच्या या आगमनानं तिचंही मन भरून येत असावं. पावसाळा सुरू झाला की अख्खं कोकण एका वेगळ्याच रंगात न्हाऊन निघतं. कोकणातला पहिला पाऊस आणि चढणीचे मासे हे समीकरणच जणू जोडलं गेलंय. प्रजननासाठी हे मासे पाण्याच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करतात. याच अनोख्या जीवन प्रवासाला कोकणी माणूस चढण असं म्हणतो. नद्यांना पाणी येताच अनेक हौशे हे चढणीचे मासे पकडण्यासाठी घरातून बाहेर पडतात. त्या पहिल्या पावसाची जणू वाटच ते बघत असतात, एखाद्या चातकासारखी. कोकणात हे मासे पकडण्यासाठी एका विशिष्ट पारंपरिक जाळ्याचा वापर केला जातो, ज्याला स्थानिक भाषेत कांडळी असं म्हणतात. चुलीवर शिजलेल्या ताज्या ताज्या माशांची चटणी सोबत तव्यावर तेल आणि रवा लावून खरपूस भाजलेले कुरकुरीत मासे, गरमागरम भाकरी आणि माशांचा पहिला घास घेताच जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे आहा, स्वर्गसुखच जणू. तुम्हालाही जर या निसर्गाचा अनोखा चमत्कार, मासे पकडण्याचा थरार आणि हे स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर येवा कोकण आपलाच असा.